मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका. दान करायचे असेल तर गरज पाहू नका. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येते. जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येते. पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणीही कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी देव असतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पहा. कारण उपदेश देणं सोपं असतं, त्याचं अवलंबन करणं जरा अवघड असतं. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल हेच सत्य. झेप घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ म्हातारे नाही, पण कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखाच आहेत. आयुष्यातला नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.